नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजच्या पेपरला फ्रंट पेजलाच बातमी आहे की 272 असे अधिकारी आहेत, काही जजेस आहेत की ज्यांनी राहुल गांधी यांना पत्र लिहिलंय आणि राहुल गांधी यांना पत्र लिहून त्यांनी असं सांगितलं की अहो तुम्ही काय अविश्वास पैदा करतायत वगैरे वगैरे. आता ते 272 लोक कोण आहेत, त्यांनी असं का म्हटलेलं असेल हे आपण पाहूया. पण सोशल मीडियावर याच्यावर प्रचंड लोक कमेंट्स करतायत, म्हणजे काहीच्या काही कमेंट करतायत लोक. त्या अधिकाऱ्यांनाच प्रश्न विचारत आहेत. तर लोकांच्या कमेंट्स काय आहेत ते याच्यातली एखादी कमेंट मी तुम्हाला वाचून दाखवते. एक जण असं म्हणतंय, ही पत्र पाठवणारी लोक भाजपची चापलुसी करतायत. एक जण म्हणतंय हा एक कॅरेक्टर असॅसिनेशनचा प्रकार आहे, मुद्दामून राहुल गांधी यांचं कॅरेक्टर खराब करण्याचे प्रयत्न आहेत. आता आपण बघूया की खरंच असं आहे की बाबा याच्यात काही तथ्य आहे. खरंय 272 लोकांनी राहुल गांधी यांना पत्र लिहिलं आणि त्या पत्रात काय लिहिलं तर जे राहुल गांधी गेल्या 2-3 महिन्यापासून प्रेस कॉन्फरन्स घेऊन पुराव्यासहित हे दाखवत आहेत की असे असे घोळ इलेक्शन कमिशन करत आहेत. त्यांनी डेटा मागितला, पेनड्राईव्हमध्ये द्यायचा, हार्ड डिस्कमध्ये द्यायचा, तर डेटा इलेक्शन कमिशनने अशी एवढी मोठी थप्पी दिली. त्याच्यावरूनच लक्षात येते की दाल में कुछ काला है. एकेका घरात 80 लोक राहत आहेत, हे काळच आहे की नाही. आणि ते प्रूफ झालंय, लोकांनी तिथे जाऊन पाहिलं, इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर जाऊन पाहिलंय. परवा बिहारमध्ये पण 2-2दा लोकांनी मतदान केलेलं आहे, हेही प्रूफ झालेलं आहे. आणि तरीही हे 272 असे काही जजेस आहेत, त्याच्यामध्ये काही एक्स IAS ऑफिसर आहेत, काही इतर अधिकारी आहेत, रिटायर IPS आहेत, काही 14 राजदूत आहेत, 133 सेनेचे ऑफिसर आहेत की ज्यांनी असं हे पत्र लिहिलं. आणि त्यांचं म्हणणं काय, अहो राहुल गांधी तुम्ही असं नका करू. मला हे कळत नाही या लोकांचं. जर हे राहुल गांधी यांना पत्र लिहिलं आणि राहुल गांधींचं चुकीचं आहे असं यांना वाटत असेल तर हे कोर्टात का नाही गेले? सांगायचं ना की राहुल गांधी चुकीचं. कोर्टात जाऊ शकले असते ना, पुरावे देऊ शकले असते की हां राहुल गांधींनी हा पुरावा दाखवला, हा चुकीचा होता. पुराव्यासहित एखादी प्रेस कॉन्फरन्स घ्या तुम्ही. 272 लोक ती गाजेल तरी की एवढ्या लोकांनी घेतली, कारण एकटाच राहुल गांधी इथं प्रेस कॉन्फरन्स घेतो, त्याच गाजत आहे, तर तुमच्या पण गाजू शकतात. पण तुमच्याकडे तसे पुरावे तर पाहिजे ना, तसे नाही आहे. आणि मी तर म्हणते ना, हे 272 लोक जे आहेत ते पूर्णपणे संघी लोक आहेत, संघी आयडिओलॉजीचे लोक आहेत, ज्यांना आपल्या एका जातीचा फायदा याच्यामध्ये आहे हे कळतंय. किंवा काही लोक असे आहेत की ज्यांचे काहीतरी घोटाळे केलेले असतील, एवढे आता राजदूत IAS काय काय जज बीज होते, ते काय खाल्लेलेच असणार आहे. पैसे खायचे धंदे होतच होते, आधी पण होत होते. मग ते ED CBI मागे लागलं असेल, मग सरकारने सांगितलं की हां बघा ED ची चौकशी लावायची, जेलमध्ये जायचं की राहुल गांधीला पत्र लिहिता. मग हे असं केलेलं असू शकतं, कारण काही लोकांनी आता सूत्र असं सांगत आहेत की काही लोकांनी हे सांगितलं, मान्य केलं की आम्हाला डायरेक्ट लेटर आलं होतं, आम्ही फक्त सह्या केल्या. 272 लोकांच्या सह्या आहे, अनेक लोकांना पत्र लिहून पाठवलेलं आहे त्यांनी, असं लिहा राहुल गांधी यांना. तर हे लोक म्हणतात की हे सगळे गद्दार असणार आहेत, त्याच्याशिवाय हे असं करणार नाही, यांनी काही ना काही घोळ केलेला आहे, किंवा हे संघी लोक आहेत की ज्यांना ह्या देशामध्ये शांतता, आनंद, प्रेम वाढावा असं नाही वाटत. त्यांना ती मनुवादी व्यवस्था पाहिजे, ज्याच्यात एक जात एकदम भारी, दुसरी नंतर त्याच्यापेक्षा थोडी, हे सगळं त्यांना हवं आहे म्हणून हे करत आहेत असं लोक म्हणत आहेत. एक आशिष KJ म्हणून आहे, त्यांनी खूप छान पोस्ट केली आहे आणि त्यांनी काही प्रश्न विचारलेत की ते म्हणतात की खरंच ह्या 72 लोकांनी राहुल गांधींना पत्र का पाठवलं. दुसरं ते म्हणतात सरळ सरकारलाही पत्र पाठवून ते म्हणू शकले असते की अहो राहुल गांधी असं काहीतरी करतायत, त्यांनी ते केलं का? नाही केलं. त्यानंतर ते म्हणतात निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांच्या विरोधात कुठली कारवाई केली का? नाही. निवडणूक आयोगाने तरी काही कारवाई केली का? नाही. म्हणजे जर का ते खोटं असतं तर ते म्हणू शकले असते आमची बदनामी होत आहे. नाही केलं ना तसं, कारण राहुल गांधींनी पुरावे दाखवले आणि ते खरे आहे. आता खऱ्याला काय दुसरं तोड नसतेच. तिसरा प्रश्न यांनी विचारला की राहुल गांधी यांना उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं निवडणूक आयोगाने न देता भाजपाई का देतात? राहुल गांधींनी प्रश्न उपस्थित केले, हे भाजपाचे लोक का उत्तरं देत आहेत? केंद्र सरकारमध्ये असलेल्या विरोधी पक्ष नेत्यांचं काम काय असतं? जे काय होतं ते दाखवणं. जर राहुल गांधींनी प्रश्न नाही विचारले तर लोकशाही अबाधित राहील का? हा खरा प्रश्न आहे. अरे प्रश्न त्यांनी विचारले काय चुकीचे आहेत का? उद्या, आता परवाच्या दिवशी तुम्हाला माहिती आहे, एका पोलीस ऑफिसरनी लात घातली आंदोलन करणाऱ्या बिचाऱ्या शेतकऱ्यावर. त्याच्यानंतर ते अंतरावली सराटीमध्ये लाठीचार्ज केला, अनेक माता भगिनींची डोकं फुटली. त्याच्यानंतर त्या सोमनाथ सूर्यवंशीचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला, त्याच्यावर पोलिसांच्याच विरोधात चार्जशीट आहे, मारहाणीमध्ये पोलिसांच्या असं झालंय.
आता जर का उद्या कोणी म्हणलं की अहो पोलिसांनी असं केलं, तर तुम्ही असं म्हणणार आहे का की पोलिसांच्याबद्दल अविश्वास निर्माण करत आहे? नाही म्हणणार ना. तुम्ही आता हे सरकारमध्ये बसलेले लोक जे नीट काम करत नसेल, चुकीची कामं करत असेल, ते सांगणं याने अविश्वास निर्माण होतं असं म्हणता तुम्ही? अरे ते इलेक्शन कमिशन किती विकलं गेलेलं आहे जनतेने बिहारच्या इलेक्शनमध्ये पाहिलंच आहे. मतदानाचा आकडा आहे 7,45,00,000 आणि मतदार फक्त 7,42,00,000च होते. म्हणजे जेवढे लोक नाही त्याच्यापेक्षा जास्त मतदान झालंय. उघड उघड घोळ आहे, हे यांना दिसत नाही का? काही लोकांनी सांगितलं की हे बघा हा पण होता माणूस ज्याच्या बायकोचा मोदीसोबत फोटो आहे, म्हणजे हे भाजपचे लोक आहेत. मी तर म्हणतो 272 हा खूप छोटा आकडा आहे. म्हणजे भाजपला सपोर्ट करणारे एवढेच लोक आहेत बहुतेक अख्ख्या देशभरामध्ये. आणि ते पण हे सपोर्टर नसतील, अर्ध्याच्या वर तर असेच असतील की त्यांना दबावामुळे काहीतरी हे करावं लागलेलं आहे. पण मुद्दा हा आहे की हे का केलं गेलं आणि ही लोकशाही या लेवलला आणून ठेवलेली आहे. हे सगळे गद्दार आहे. हे देशाचा इतिहास लिहिला जाईल ना तेव्हा यांचे नावं काळ्या यादीत असतील की ज्यांनी एकतर लोकशाहीसाठी उभे राहिले नाही आणि जो माणूस लोकशाहीसाठी उभा राहतो त्याच्या विरोधामध्ये आवाज, त्यांचं तोंड दाबण्याचं काम हे लोक करत आहेत. काही कमेंट्स आहेत, मी तुम्हाला दाखवते. त्याच्यापैकी एक जण म्हणत आहे की महागाई, बेरोजगारी, शेतकरी, शेतमजूर हवालदिल याच्याविषयी कोणी पत्र लिहिलेत का हो? सरकारला प्रश्न विचारावा असं त्यांना वाटलं का? सरकारला त्यांनी घेरलं का याच्या आधी? कधीही नाही. हां, अनपढ असलेले विपक्षी हे सगळे लोक जे आहेत ते अनपढ, ते विपक्षी नेत्यांनाच घेरत आहे. हे दुर्दैव आहे देशाचं असं म्हणत आहेत. एक व्यक्ती म्हणते आहे जे कोणी तथाकथित 272 लोक आहेत ते सर्व RSSचे चेले असावेत, सरकारी अधिकारी असणार, यांना काही काम उरलेलं नाही आहे. मग काहीतरी असं उकरून सरकारची शाबासकी मिळवायची आणि मग पुढे काहीतरी आपल्याला पदं मिळवायचे. काँग्रेसने तसंच या देशातील जनतेने उलट विचारायला पाहिजे की हे 272 लोक कोणत्या बिळात होते ज्या वेळेला मणिपूर जळत होतं, ज्या वेळेला पुलवामा झालं, ज्या वेळेला हे सगळं होत होतं तेव्हा हे 272 लोक कुठे होते? समोर का नाही आले? शेतकरी दिल्लीमध्ये जेव्हा आला तेव्हा शेतकऱ्यांच्या रस्त्यात त्यांनी जेव्हा काटे टाकले, रस्ते बंद केले, भिंती हे केल्या, रस्त्यामध्ये खड्डे पाडले, तेव्हा हे 272 लोक कुठे होते? त्यांनी लिहिलं का देशाच्या पंतप्रधानांना पत्र की तुम्ही देशाच्या लोकांसोबत चुकीचं करताय? नाही लिहिलं. नोटबंदी झाली, वोट चोरीच्या प्रश्नांना उत्तर नाही मिळालं, तरी पण यांनी सरकारला एकही पत्र नाही लिहिलं. आणि हे पत्र कोणाला लिहितात? राहुल गांधी यांना. तो एकटा माणूस हिमतींनी बोलत आहे तर त्यांनी पण बोलू नये अशी यांची इच्छा आहे. म्हणजे देश जो रसातळा चाललेला आहे, रोज क्रिमिनल लोकांना हे पद काय देत आहेत, क्रिमिनल लोकांना उमेदवाऱ्या काय देत आहेत, देशाची सगळी वाट लावलेली आहे, अर्थव्यवस्था खडखड झालेली आहे. मी तुम्हाला सांगते हा देश चालूच शकणार नाही आहे पुढे, कारण की आपण कर्ज केवढं केलेलं आहे माहिती आहे का? 100% फिस्कल डेफिशिट आहे आपला. 2 लाख कोटी कर्ज होतं महाराष्ट्रावर, आता 9 लाख कोटी झालंय 10 वर्षात. जे 60 वर्ष करू शकले नाही कर्ज, तेवढं त्याच्यापेक्षा चौपट 10 वर्षात केलेलं आहे. पैसा नाही आहे खर्च करायला, हे कर्ज काढत आहेत. आता पुढे आहे हे देणार दुसऱ्यांना सत्ता, मी तुम्हाला सांगते, कारण हे काम नाही करू शकणार. पण दुसरे सत्तेत आल्यावर त्यांनाही काम नाही करता येणार आहे, कारण यांनी देशाजवळ पैसाच ठेवलेला नाही आहे. सोनं RBI मधलं काढून वापरलेलं आहे, तरी जाहिराती देणं यांचं संपत नाही आहे. या अशा लेवलला देशाला यांनी आणलेलं आहे. आणि तरीही याच्यामध्ये सुद्धा राहुल गांधी यांच्या विरोधात पत्र लिहिणारे हे मूर्ख लोक जे कोण असतील त्यांची कीव करावी तेवढी कमी आहे. नाही, आणि राहुल गांधींच्या सोबत याच्यापेक्षाही जास्त आहे हो, हजारो. हे 272 असतील ना, तिथं 2 लाख ऑफिसर आहेत की जे राहुल गांधी यांच्या सोबत आहेत, सपोर्ट करतायत. इनडायरेक्टली डायरेक्टली खूप लोक सांगतात की नाही ते बरोबर चाललेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की काय निराशा, म्हणजे निराशाचे विचार येतात, परंतु तसे विचार करणं हा काय उपाय नाही आहे. आता आपण एवढंच म्हणू शकतो की जे कोण देशातले प्रामाणिक लोक आहेत त्यांनी सतत बोलत राहावं, जेणेकरून जनता जागी होईल आणि ह्या सत्ताधाऱ्यांना कळेल की अरे नाही, जनता अनपढ नाही आहे, आपल्यासारखी फेक डिग्रीवाली नाही आहे, ती हुशार आहे आणि ती आपल्याला प्रश्न विचारत विचारत भांबावून सोडत आहे. त्याच्यामुळे आपण नीट वागलं पाहिजे असं यांना वाटावं, म्हणून आपण बोलत राहिलं पाहिजे. या सगळ्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून मला नक्की सांगा. शक्य असेल तर तुम्ही चॅनलला आर्थिक मदत करू शकता. माझे काही कोर्सेस आहेत ते घेतले तरी पण मला मदत होते. माझे काही प्रोडक्ट्स जे इथे तुम्हाला दिसतात ते जरी तुम्ही विकत घेतले तरी मला इनडायरेक्टली त्याचं काही कमिशन मिळतं. हे सगळं होतं. त्यामुळे थँक्यू सो मच.